नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे मुंबई स्टाईल कच्ची दाबेली आणि कच्ची दाबेलीचा मसालासुद्धा आज आपण घरीच बनवणार आहोत सर्वांच्या आवडती चटपटीत चटकदार अशी कच्ची दाबेली। तर चला पाहूया कशी बनवायची ते। तर हे मी घेतलेले आहे 1 किलो बटाटे। स्लो गॅसवरती मी काय केले आहे, कुकरचे 4 शिट्टे घेतलेले आहे आणि बटाटे उकडून घेतलेले आहे। आणि बटाटे उकळल्यानंतर पूर्णपणे बटाटे जे आहे ते थंड होऊन द्यायचे आहे। आता 1 किलो बटाट्याच्या प्रमाणात आपण हा घेतलेला आहे मसाला। आज कच्ची दाबेलीचा मसालासुद्धा आपल्याला घरीच बनवायचा आहे। तर पाहू शकता तर मी काय काय मसाले घेतलेला आहे। तर मी घेतलेली आहे ही दालचिनी आहे। 1 किलोच्या प्रमाणात हा सर्व मसाला आहे हे अगोदर समजून घ्या। तर मी 2 दालचिनी घेतलेल्या आहे, 1 चमचा मिरे घेतलेला आहे, 2 मोठे चमचे बडीशेप घेतलेले आहे, हे आहे दगडफूल, चक्रफूल घेतलेले आहे 4 आणि 1 चमचाभर घेतलेले आहे लवंगा। तर आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे ना कच्ची दाबेलीचा मसाला बनवण्यासाठी भाजून घ्यायचं आहे आणि बटाटे सोलून घ्यायचे आहेत। तर चला सगळ्यात अगोदर आपण दाबेलीचा मसाला बनवूया आणि हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता ही बडीशेप जी आहे ते मी भाजलेलीच घेतली आहे, पण वातावरण थोडंसं पावसाचं असल्यामुळे काय झाले ही नरम पडलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भाजून घेते। तुम्ही ते कच्ची बडीशेपसुद्धा घेऊ शकता। तर चला आता हे आपल्याला काय करायचं आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला त्याची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची। आता बाजारामध्ये रेडीमेड मसालासुद्धा भेटतो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण घरगुती मसाले जर वापरले तर अजूनच दाबेलीची चव जी आहे ना मस्त होते। तर हे बघा आता हे झालेलं आहे भाजून। आता हे मी पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देते। पूर्णपणे थंड झालं की मग आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये हे बारीक पूड करून घ्यायची आहे। तर हे बघा आता हे सर्व भाजून घेतलेलं आहे। आता याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक मी पूड करून घेते। तर चला आता उकडलेले बटाटे मी सोलून घेतलेले आहे। आता काय करायचं आहे, किसणीच्या साहाय्याने ते छान असं किसून घ्यायचं। किसून घेतलं काय होतं की जो दाबेलीचा मसाला आहे तो एकसारखा होतो, व्यवस्थित होतो, असं बारीक मोठा बटाटा त्याच्यामध्ये राहत नाही। त्यामुळे शक्यतो काय करायचं की दाबेलीचा मसाला बनवताना बटाटे उकडल्यानंतर तो असं किसून घ्यायचं आणि मेन म्हणजे बटाटे उकडल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि मगच त्याची दाबेलीसाठी भाजी बनवायची, म्हणजे भाजीसुद्धा छान होते। तर चला आता पूर्ण बटाटा जो आहे ना आपण असं बारीक छान किसून घेऊया, म्हणजे एकसारखी अशी आपली बटाट्याची भाजी होते, म्हणजे दाबेलीची भाजी होते। तर चला आता मी हे बटाटे सगळे काय करते किसून घेते। तर बघा पाहू शकता आता बटाटे पूर्ण मी काय केले आहे बारीक किसणीने छान असे बारीक किसून घेतलेले आहे। तर चला आता बटाटेसुद्धा किसून झालेले आहे। आता आपण दाबेलीसाठी बघा 1 किलो बटाटे किसून घेतलेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण मसाला मी छान बारीक अशी पूड करून घेतलेली आहे। तर 1 किलो बटाट्यासाठी एवढा मसाला पूर्ण आपल्याला लागणार आहे। आणि ही जी आहे चिंच, गूळ आणि खजूरची चटणी बनवून घेतलेली आहे अशी दाटसर। हे बघा आता तुम्हाला जर ही चटणी बनवायची असेल तर याचा व्हिडिओ मी याआधी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा। गोड चटणी आहे घरीच बनवलेली आहे। तर चला आता कच्ची दाबेलीचा आपण मसाला बनवून घेतलेला आहे, आता भाजी बनवायची आहे। तर आता मी 2 चमचे घेतलेले आहे बटर। तर भाजी जेव्हा बनवता आपण कच्ची दाबेलीसाठी तेव्हा बटरच वापरायचं। जेव्हा तुम्ही बघा हातगाडीवर खाता तेव्हा पण जास्त बटर वापरले असते, त्यामुळे भाजी जी आहे ना अजून टेस्टी होते। त्यासाठी इथे मी 2 चमचे बटर पूर्णपणे आता हे मेल्ट करून घ्यायचे। बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आता आपण हा किसून घेतलेला जो बटाटा आहे तो टाकून घेऊया। आणि ही भाजी तेलाचा वापर अजिबात नाही करायचा, बटरच वापरायचं। आणि अगदी जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही ते थोडंसं तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर चला पूर्णपणे मी हा 1 किलो बटाटे घेतलेले आहे आणि 1 किलो बटाट्यामध्ये जवळजवळ ना 30 एक दाबेली माझ्या झालेल्या आहेत। तर चला आता हे मिक्स करून घेते, मग आपण याच्यामध्ये टाकूया मसाले। आता गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आणि हा दाबेली मसाला आपण जो करून घेतलेला आहे घरगुती पद्धतीने तो टाकलेला आहे। आणि याच्यामध्ये अजून आपल्याला टाकायचं आहे मिरची पावडर वगैरे आपण टाकणारच आहे। तर चला हा मसाला टाकून झालेला आहे। आता ही घेतलेली आहे मी मिरची पावडर, आपण जे रेग्युलर वापरतो स्वयंपाकासाठी तीच मी मिरची पावडर घेतलेली आहे। 1 3.5 चमचे माझा छोटा आहे त्या हिशोबाने, आणि अर्धा चमचा हळद पावडर। आता इथे आपली दाबेलीचा कलर छान लालसर येण्यासाठी मी इथे फूड कलर घेतलेला आहे, रेड कलरचा थोडासा हा फूड कलर आहे तो टाकते, म्हणजे त्याला कलरसुद्धा अगदी तुम्ही हातगाडीवरती खाताना अगदी त्याचप्रमाणे ह्या दाबेलीसुद्धा मसाल्याला कलर येईल म्हणून थोडासा मी कलर यूज केलेला आहे। आणि आता घालूया चवीनुसार मीठ। तर चला आता हे सगळं टाकून झालेलं आहे। अगोदर हे काय करूया आपण मिक्स करून घेऊया। आणि जेव्हा तुम्ही दाबेलीचा हा
भाजी बनवताना कच्च्या दाबेलीसाठी तर फ्लेम जो आहे तो स्लोच ठेवायचा, म्हणजे भाजी खाली लागत नाही काय नाही आणि व्यवस्थित होते. कारण बटाटे जरी अगोदर उकडलेले असेल तरी ही भाजी आपण एक 10-15 मिनटात करून घ्यायची आहे स्लो गॅसवरच. व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घेऊया. मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे चिंच गुळाचा जो आपण कोळ बनवून घेतलेला आहे तो. त्याच्यामुळे अजून काय होतं की चव जबरदस्त येते या मसाल्याला. तर चला अगोदर हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे असे मिक्स करून घेऊया. तर चला हे बघा आता हे व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे. आता ही चिंच गुळ आणि खजूरची आपण जी चटणी केलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे. म्हणजे काय होतं की कच्ची दाबेलीची जी भाजी असते म्हणजे मसाला असतो त्याला छान अशी आपण बाहेर जसं गाडीवरती म्हणजे ठेल्यावरती खातो अगदी त्याचप्रमाणे याला देखील चव येते. आता हे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित स्लो गॅसवर असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पाणी जे आहे चिंच गुळाचा कोळ तो याच्यामध्ये पूर्णपणे मुरला गेला पाहिजे बटाट्याच्यामध्ये. असं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण हे असं मिक्स करत जाऊ तसं त्याच्यामध्ये ते सेटसुद्धा होतं आणि भाजीची चवसुद्धा मस्त अशी होते, छान अशी आंबट गोड आणि थोडीशी तिखट. कारण आपण याच्यामध्ये मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे. तर चला हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. एक 10-15 मिनटं लागतील. चला आता हे मस्त असे मिक्स करून घेते. आणि तुम्हालासुद्धा कच्ची दाबेली खायला आवडते का कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि शेअर देखील करा. तर चला आता ही भाजी आपण बनवून घेऊया. तर पाहू शकता बघा आता व्यवस्थित हे आपलं मिक्स झालेलं आहे. भाजीसुद्धा एकदम छान चटपटीत झालेली आहे. थोडीशी तुम्ही खाऊन पाहू शकता. जर तुम्हाला थोडीशी आंबट किंवा गोड कमी वाटली तर तुम्ही अजून याच्यामध्ये चिंच गुळ आणि खजूरची आपण जी चटणी बनवलेली आहे ती ॲड करू शकता. पण एक 3-4 चमचे एकदम परफेक्ट होतात 1 किलो बटाट्यासाठी. तर चला आता ही भाजी झालेली आहे एकदम परफेक्ट अशी. आणि पाहू शकता टेक्स्चर पण मस्त आलेलं आहे. आता गॅस करूया बंद आणि एका ताटामध्ये आता मी भाजी बघा काढून घेतलेली आहे. हिला छान अशी आपल्याला व्यवस्थित मस्त अशी सजवून घ्यायची आहे. तर चला बघा आता ही भाजी तयार आहे. तर आपण पाहू शकता आता काय काय साहित्य घेतलं आहे. बारीक चिरलेला कांदा आहे, चीज घेतलेला आहे, शेव घेतलेली आहे छोटी जी बारीक पाणीपुरीसाठी वापरतात ती, आणि आहे मसाला शेंगदाणे. हे सुद्धा मी घरीच केलेलं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. डाळिंबाचे दाणे आणि चिंचगूळ खजुराची चटणी. तर चला आता ही छान सजवून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण काय करूया याच्यावरती टाकूया डाळिंबाचे दाणे. मस्त अशी सजवून घेऊया जशी आपण हातगाडीवरती गेल्यावरती पाहतो आणि पाहता क्षणी आपल्याला खाऊशी वाटते अशीच आपली दाबेली मस्त अशी घरच्या घरी छान आपण तर बनवलेलीच आहे. आणि तशीच छान अशी सजवून घेऊया. अगदी पाहून तोंडाला पाणी सुटलं पाहिजे अशी मस्त. अगदी खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही की छान घरगुती मसाले वापरून आपण दाबेली आज घरच्या घरी बनवलेली आहे. थोडीशी आहे मसाला चटपटीत शेंगदाणे आणि थोडंसं टाकूया बारीक चिरलेला कांदा. आता याच्यामध्ये तुम्ही सिजनेबल जसं तुम्हाला पायनॅपल भेटलं किंवा ग्रेप्स द्राक्षे भेटले तर तुम्ही याच्यावरती कट करून टाकू शकता. त्यानेसुद्धा छान चव येते. आणि थोडीशी ही बारीक शेव जी पाणीपुरीसाठी वापरतात ती शेव मी घेतलेली आहे. छान मस्त सजवून घेतलेलं आहे पाहू शकता. एकदम मस्त दिसते. आणि थोडंसं मी चीज घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल चीज तर तुम्ही चीज दाबेलीसुद्धा बनवू शकता. तर चला हे बघा आता ही मस्त अशी सजवून झालेली आहे. तर चला मस्त सजवून आपलं दाबेली मसाला आहे बघा तयार आहे. किती सुंदर दिसतोय. तर चला आता हे मी पाव घेतलेले आहे. तर सुरीच्या सायनाशी व्यवस्थित आहे ना मध्यभागी असे 2 कट करून घ्यायचे. तर सगळे पाव मी घेतलेले असे व्यवस्थित कट करून, कारण हाताने जर कट करायला गेलं तर व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असे 2 कट करून घ्यायचं. तर चला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. ते कसा भरायचा हे पहा. तर सगळ्यात अगोदर काय करायचं की खालच्या साईडला चिंचगूळ आणि खजूरची जी चटणी आहे ती लावून घ्यायची. अगदी स्टाईल बनवायची आहे जसं आपण गाडीवरती खातो अगदी त्याचप्रमाणे. थोडे मसाला शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि मग हा दाबेलीचा जो मसाला आपण बनवलेला आहे तो टाकायचा. हे बघा. आणि याच्यावरती पुन्हा आपण थोडंसं काय करणार आहे जी चिंचगूळ खजूरची चटणी आहे ती टाकणार आहे. तर भरपूर असा मी मसाला टाकलेला आहे. हे बघा आता थोडीशी ही चटणी टाकूया चिंचगुळाची, थोडेसे भाजलेले शेंगदाणे, कांदा, डाळिंबाचे दाणे आणि थोडीशी बारीक शेव. तर हे बघा आता हा तयार आहे ही दाबेली. तर अशा पद्धतीने आता आपण बाकीच्यासुद्धा बनवून घेऊया. तर ही तयार झालेली आहे. नंतर हिला आपण व्यवस्थित आपण गरम करून घेऊया. तर अशाच आपण बनवून घेऊया चिंचगूळ आणि खजूरची चटणी. छान दाटसर अशी आपण घरी बनवलेली आहे. आणि त्याच्यावरती मग टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा,
थोडेसे चटपटीत मसाले, शेंगदाणे हे सुद्धा कसे बनवायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आणि हे थोडासा मसाला, तर आपण घरगुती पद्धतीने बनवतो त्यामुळे भरपूर असा मसाला टाकायचा, म्हणजे जेवढा मसाला जास्त असेल ना तेवढी चव त्याची छान लागते. बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे थोडीशी टाकूया, बारीक शेव आणि असं लावून घेऊया. तुम्हाला वाटलं तुम्ही दोन्ही साईडने चिंचगूळ आणि खजूरची चटणी लावू शकता. तर हे बघा, आता हे अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे सुद्धा असे दाबेली बनवून घेऊया. आधी 3-4 बनवून घेऊया, मग आपण त्याला पॅनवरती छान बटरमध्ये गरम करून घेऊया. तर बघा 1-2 चमचे तर याच्यामध्ये मसाला बसतो. कांदा, शेव टाकायचं, थोडेसे शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे टाकूया. हे बघा, आता हे तयार आहे. हे बघा, पाहू शकता. तर चला आता हे मी 3-4 असे बनवून घेते. तर चला आता हे मी बनवून घेतलेलं आहे, पाहू शकते. 4 घेतलेले आहे. पॅन अगोदर तापून द्यायचा आणि गॅसचा फ्लेम मग स्लो करायचा, फास्ट गॅस ठेवायचा नाही, स्लो गॅसवरच करायचा. मग टाकायचं थोडंसं बटर मेल्ट झालं की आता ही कच्ची दाबेली जी आहे ती आपल्या बटरमध्ये मस्त अशी क्रिस्पी गरम करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी. हे बघा, मस्त झाली आणि मसालासुद्धा एकदम छान झाला आहे, दिसते पण छान. आता स्लो गॅसवरच ही छान दोन्ही साईडनी बटर लावून मस्त क्रिस्पी करून घ्यायची. फास्ट गॅस करायचं नाही, स्लो गॅसवर केलं की छान लागतं आणि मस्त क्रिस्पीसुद्धा होतं. अगदी स्ट्रीट स्टाईल ही मस्त दाबेली आपण घरच्या घरी मस्त बनवू शकता. तर चला आता दोन्ही साईडनी छान क्रिस्पी करून घेऊयात. तर चला बघा, आता हे असे मी पलटी करून घेते दोन्ही साईडनी, आपल्याला हे करून घ्यायचे आहे. तर असे दोन्ही साईडनी पलटून घेते. आता बाहेर जर तुम्ही खायला गेले तर 15 ते 20 रुपयाला एक दाबेली भेटते, पण घरच्या घरी जर बनवलं तर भरपूर मनसोक्त खाऊ तर शकतात आणि चवीला सुद्धा छान होतात घरगुती बनवलेली सुद्धा. तर हे बघा, छान दोन्ही साईडने आता आपण अशा क्रिस्पी करून घेऊया मस्त अशा. तुम्हाला पण अशी दाबेली खायला आवडते का, कमेंट करून नक्की सांगा. तर चला बघा, मस्त आता ह्या दाबेली अशाच आपण क्रिस्पी करून घेऊया. बघा, मस्त झालं आहे, असं वाटतं कधी खाऊ, इतके छान झालं होत्या आणि चवीला पण मस्त जबरदस्त झाल्या होत्या. तर चला मग दोन्ही साईडने मी छान क्रिस्पी करून घेतलेली आहे आणि थोडीशी क्रिस्पी झाले की मग काय करायचे, पुन्हा ती बारीक शेवमध्ये टाकून असं बाजूच्या साईडने लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला जसं गाडीवर मिळतात तशीच ती खाऊशी वाटेल. आज मी भरपूर साऱ्या कच्ची दाबेली बनवली होती, जवळजवळ 1 किलो बटाट्याचे, कारण आमच्याकडे होती लहान मुलांची पार्टी आणि पाणीपुरी वगैरे तर नेहमीच खातं. म्हटलं आज काहीतरी वेगळं ट्राय करूया, तर बनवलं दाबेली आणि सर्वांना फार आवडली, कारण सुंदर झालीच होती आणि सगळ्यांनी मनसोक्तसुद्धा खाल्ली. अशाच पद्धतीने आता मी बाकीचे दाबेलीसुद्धा बनवून घेते. 1 किलोमध्ये जवळजवळ 30 दाबेली झाल्या होत्या 1 किलो बटाट्यामध्ये. ते बघा, मस्त ह्या दाबेल्या बघा दिसतंय छान. एवढा मसाला बाकी आहे, तर मी सगळ्या अशाच बनवून घेते. तर पाहू शकता, ह्या मस्त क्रिस्पी कुरकुरीत बटरमध्ये फ्राय करून घेतलेल्या आहे आणि एकदम छान झालेल्या आहे, अगदी सर्वांनाच आवडल्या. तर पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे, अगदी गाडीवर मिळतात तशाच दिसतात आणि चवीलासुद्धा जबरदस्त. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.